सोलापूरसह देशभरात गुढीपाडवा मोठ्या आनंदानं साजरा केला जात आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे भारत देशात LPG गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. सोलापुरात आणि देशभरात अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्या आहेत. सिलेंडर तुटवड्याच्या विरोधात वाव सामाजिक संघटनेच्या महिलांनी गॅसची गुढी उभा करून गॅस टंचाईचा निषेध व्यक्त केला आहे. घरोघरी गुढीपाडवा मोठ्या आनंदात साजरा करत असताना या महिलांनी सोलापुरात गॅसची गुढी उभारली आहे. सिलेंडरचा तुटवडा होऊ नये म्हणून आम्ही गॅसची गुढी उभारली, अशी प्रतिक्रिया वाव सामाजिक महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी दिली आहे. गुढीपाडव्याला लोक मिठाई वाटप करतात, एकमेकाचे तोंड गोड करतात. मात्र आम्ही कोळसा वाटप करत आहोत, कारण भविष्यात गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आम्ही आत्ताच कोळसा वाटप करत आहोत. चुलीवर स्वयंपाक करताना कोळसा हा महत्त्वाचा आहे, त्यामुळे कोळसा वाटप करत आहोत. भविष्यात एखादी देशातील युद्ध संपले नाही, चुलीवर स्वयंपाक करतानाचे सर्व साहित्य आम्हाला वाटप करावे लागेल, अशी प्रतिक्रिया महिलांनी. आज गुढीपाडवा वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे. काय सगळं प्रक्रिया? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्व बांधवांना, जे काही आपले प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आज इथं सिलेंडरची गुढी उभी केलेली आहे, कारण सध्याला सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधेमधील अन्न जे आहे ते शिजवण्यासाठी खूप मुश्किल झालेलं आहे. लोकांना घरी सिलेंडर मिळत नाही आहेत. प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत. 2-2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा आहेत. 3000-4000चं वेटिंग चालू आहे. आणि हे का उद्भवलं आहे तर आपण आता सरकारला दोष देण्यात पण काही अर्थ नाही आहे. आपण सगळेजण बघतोय की इराण आणि इस्रायल या 2 देशाच्या युद्धामुळे सगळेच देश भरडले जात आहेत. आणि हे देश भरडले जात आहेत का, तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस टंचाई होत आहे. आपण इतर कुठलीही टंचाई आपण सहन करू शकतो. एक वेळ पेट्रोल पंप नसेल, आपण घरात बसू, पेट्रोल पंप बंद असतील किंवा कोविडच्या पिरियडमध्ये आपण बघितलं सगळं काही बंद होतं. आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळेजण आपण घरी बसलो. परंतु त्यावेळेला सिलेंडर एकमेव आपल्याला कधीही त्याचा तुटवडा भासला नाही. पाहिजेल तेव्हा पाहिजेल तेवढे सिलेंडर आपल्याला मिळत होते. तर असाच या पद्धतीने यापुढेही सिलेंडर हे अत्यंतिक गरजेचं साधन झालेलं आहे. सिलेंडर शिवाय माणूस जगूच शकत नाही, अन्न शिजवू शकत नाही. आणि त्यामुळे आम्ही सिलेंडरचं गुढी उभी केलेली आहे. कारण की जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येला आले रावणाचा वध करून, तेव्हा तिथल्या नागरिकांनी गुढी उभं करून त्यांचं स्वागत केलेलं होतं. तर आम्ही पण असंच रामचंद्राच्या चरणी आज प्रार्थना करत आहोत की भविष्यात कुठलीही टंचाई येऊ दे, परंतु गॅस सिलेंडरची टंचाई कधी येऊ नये, त्याच्यासाठी आम्ही ही गुढी आज उभी केली आहे. हा, कारण की आता लोकांना सिलेंडर नसेल तर दुसरा पर्याय काय, तर पूर्वी आपण कोळशानी चूल पेटवूनच स्वयंपाक केला जात होता. तर आता नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी सांगितलंय की पेट्रोल पंपावरती आम्ही केरोसिन देईल, कोळसा उपलब्ध केला जाईल. त्यामुळे आज आम्ही एकमेकींना कोळसा देऊन की इथून पुढचे दिवस हे आता कोळशाचेच आहेत, चुलीवर स्वयंपाक करा, हेल्दी राहा, हा संदेश देण्यासाठी आम्ही आज कोळसा वाटप केलेला आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.